गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण चॅप्टर बघतो आहे आता. फिफ्थ चॅप्टर आहे. फिफ्थ चॅप्टरचं लास्ट लेक्चर आहे. एक्झाम्पल्स आहेत आज पण. काल आपण काही एक्झाम्पल्स घेतलेत. आता आपण पुढचे एक्झाम्पल्स घेतो आहे. सगळे एक्झाम्पल्स एकदा रिकॉल करा, रिवाईज करा, एकदा व्यवस्थित वाचून स्टेप्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर न बघता सॉल्व करण्याचा ट्राय करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कदाचित तुमचे 1 जानेवारीपासून ऑफलाईन लेक्चर्स कदाचित सुरू होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ह्याचे असे चान्सेस नाही आहेत की तुमची घरी बसून परत एक्झाम होऊ शकते. असं होईल असं मला नाही वाटत. त्यामुळे तुम्हाला थेरीचा व्यवस्थित अभ्यास करणं फार गरजेचं आहे. सो जे एक्झाम्पल्स काल घेतले ते परत एकदा सॉल्व करून बघा. परत जर तुम्ही स्टेप्स बघितला तर तुमच्या लक्षात येतील स्टेप्स. सो आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल आहे नेक्स्ट. The peak load on a power station is 30 megawatt. Okay, the loads having maximum demands of 25 megawatt, 10 megawatt, 5 megawatt are connected to the power station. Capacity of power station is 40 megawatt. Okay, जे पॉवर स्टेशन आहे, पॉवर सिस्टीम आहे, त्याची कपॅसिटी आहे किती प्रोडक्शनची? 40 मेगावॅट. त्याचा पीक लोड ऑन ए पॉवर स्टेशन. पीक लोड म्हणजे काय? सगळ्यात मॅक्झिमम डिमांड हा कसा आहे? 30 मेगावॅट आहे. द लोड्स हॅविंग मॅक्झिमम डिमांड्स. आणि जे लोड आहेत वेगळे वेगळे, कधी मॅक्झिमम 25 असतात, कधी 10 असतात, कधी 5 असतात. इतर वेळी त्याच्यापेक्षा कमी लोड असतो. कनेक्टेड टू द पॉवर स्टेशन. कपॅसिटी ऑफ पॉवर स्टेशन इज 40 मेगावॅट. कपॅसिटी त्याची 40 मेगावॅट. अँड ॲन्युअल लोड फॅक्टर इज 50%. त्याचा वार्षिक लोड फॅक्टर आहे तो 50% आहे. फाईंड काय फाईंड करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. ॲव्हरेज लोड ऑन पॉवर स्टेशन, एनर्जी सप्लायड पर इयर, डिमांड फॅक्टर आणि डायव्हर्सी फॅक्टर हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. सो त्यासाठी गिवन डाटा काय दिला आपल्याला? पीक लोड दिला आहे. पीक लोड ऑन पॉवर स्टेशन इज 30 मेगावॅट. पीक लोड म्हणजेच काय? जास्तीत जास्त त्याचा मॅक्झिमम डिमांड किती आहे हा. तर मॅक्झिमम पीक लोड म्हणजे काय? मॅक्झिमम डिमांड आहे तो 30 मेगावॅट आहे. 30 मेगावॅट इज इक्वल टू काय? 3 × 10⁻³ kWh. ओके. सो नेक्स्ट द प्लॅन्ट कपॅसिटी. आता तिथे प्लॅन्ट कपॅसिटी दिलेली आहे बघा. प्लॅन्ट कपॅसिटी म्हणजे काय? पॉवर स्टेशन कपॅसिटी म्हणजेच काय? प्लॅन्ट कपॅसिटी. कपॅसिटी ऑफ पॉवर स्टेशन इज 40 मेगावॅट. म्हणजे प्लॅन्ट कपॅसिटी 40 मेगावॅट दिली आहे. 40 मेगावॅट इज इक्वल टू 40 × 10⁻³ kWh. सो लोड फॅक्टर किती दिला आहे? लोड फॅक्टर इज इक्वल टू 50%. 50%चं आपण कसं करतो? 50% म्हणजेच काय? 50 अपॉन जेव्हा आपण 100 करतो तेव्हा ते किती येतं? 0.5. दिले किती? 50% दिले, बरोबर. सो काय दिलेलं आहे? लोड फॅक्टर दिला आहे 50%. 50% म्हणजेच काय? 0.5. ओके. आता इथं काय दिलेत परत आपल्याला? मॅक्झिमम डिमांड्स दिलेत 25 मेगावॅट, 10 मेगावॅट आणि 5 मेगावॅट. ओके. हे आपल्याला नंतर लागणार आहे. नंतर कसं लागणार आहे ते मी सांगते. आणखीन एक आहे 7 मेगावॅट. ओके. 5 मेगावॅट अँड 7 मेगावॅट. एक्झाम्पलमध्ये 4 मेगावॅट होते ज्या मॅक्झिमम डिमांड होते 25 मेगावॅट आहे, 10 मेगावॅट आहे, 5 मेगावॅट आणि 7 मेगावॅट असे 4 मॅक्झिमम डिमांड्स आहेत. हे आपल्याला मॅक्झिमम डिमांड्स आहे. ह्याच्यापेक्षाही सगळ्यात पीक म्हणजे काय? मॅक्झिमम. पीक लोड किती आहे पॉवर स्टेशनचा? 30 मेगावॅट. हा काय आहे? मॅक्झिमम डिमांड आहे. मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर प्लांट इज इक्वल टू 30 मेगावॅट इज इक्वल टू, आपण वरती बघितलं आता, पीक म्हणजेच मॅक्झिमम डिमांड आहे. 30 मेगावॅट इज इक्वल टू 3 × 10⁻³ kWh. एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन इयर. काय दिलं आहे आपल्याला इथं? इथं काढायचं आहे कॅल्क्युलेट काय? एनर्जी सप्लायड पर इयर. त्याचाच आपण एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन इयर और एनर्जी जनरेटेड पर इयर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इज इक्वल टू काय आहे? त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मॅक्झिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू आवर्स इन इयर. ओके. मॅक्झिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू आवर्स इन इयर. सो मॅक्झिमम डिमांड किती आहे आपल्याकडं? 30 मेगावॅट इज इक्वल टू 3 × 10⁻³ ओके. त्याच्यानंतर काय आहे? लोड फॅक्टर. आपला हा फॉर्म्युला फिक्स आहे बघा. आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये पण घेतलं आहे.
मॅक्झिमम डिमांड 30 मेगावॅट म्हणजे 30 × 10⁻³ लोड फॅक्टर किती आहे 0.5 हा लोड फॅक्टर आहे आणि आवर्स इन इयर आपण आवर्स इन इयर लास्ट टाईम बघितलो आहे आवर्स इन इयर इज इक्वल टू 8760 हा जे केले हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हे आन्सर येतं हे असं डायरेक्टली लिहिलं तरी चालतं आहे किंवा 10⁻³ आहे असं ठेवा आणि बाकीच्याचं मल्टिप्लिकेशन 30 0.5 आणि 8760चं केलं तरी चालतं आहे सो हे आपल्याला आन्सर येईल हे काय येईल एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन इयर म्हणजे पहिला आन्सर काढायचं होतं आपल्याला एनर्जी सप्लायड बाय पर इयर हे होतं ते फर्स्ट आन्सर आपल्याकडे आलेलं आहे सेकंड स्टेप आहे सेकंड नेक्स्ट काढायचं आहे ते ॲव्हरेज लोड काढला आहे आपण ॲव्हरेज लोड काढायला काय काय लागतं फॉर्म्युला काय ॲव्हरेज लोड इज इक्वल टू युनिट जनरेटेड पर इयर अपॉन हे काय आहे नंबर ऑफ आवर्स इन इयर नंबर ऑफ आवर्स इन इयर फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ आवर्स इन इयर म्हणून युनिट जनरेटेड पर इयर अपॉन आवर्स इन इयर ओके आवर्स म्हणजे एका वर्षातले 1 इयरमधले आवर्स किती आहेत तर 8760 सो युनिट जनरेटेड पर इयर हे मगाशी काढलो आपण आहे असं लिहू शकतो किंवा हे लिहून आहे असं केलं तरी हरकत नाही आहे सो ॲव्हरेज लोड आपण आणि युनिट्स किती जनरेट झालेत तर एवढे झालेत आणि आपले एका वर्षातले आवर्स 1 इयरमधले आवर्स किती आहेत 8760 ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एवढा आन्सर येतं ॲव्हरेज लोड आपल्याला मिळतो आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे एनर्जी सप्लायड पर इयर झालं ॲव्हरेज लोड झाला आता डिमांड फॅक्टर ओके डिमांड फॅक्टर आणि डायव्हर्सिटी फॅक्टर पहिल्यांदा डायव्हर्सिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करूया डायव्हर्सिटी फॅक्टरचा फॉर्म्युला बघा सम ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर काढताना त्याचा फॉर्म्युला बघा सम म्हणजे बेरीज ओके सम म्हणजे काय ॲडिशन करायची बेरीज करायची सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर मॅक्झिमम डिमांड्स बरोबर म्हणजे काय आपल्याकडं इंडिव्हिज्युअल कंझ्युमर मॅक्झिमम डिमांड्स सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर्स मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय एक पॉवर स्टेशन आहे त्या हे पॉवर स्टेशन आहे त्या पॉवर स्टेशनच्या अंडर वेगवेगळे लोड्स आहेत ओके तर एका ठिकाणचा लोड आहे तो त्याचा मॅक्झिमम डिमांड 25 आहे दुसऱ्या ठिकाणचा 10 आहे तिसऱ्या ठिकाणचा 5 आहे आणि चौथ्या ठिकाणचा 7 आहे ओके तर जे एक्झाममध्ये आपल्याला दिले क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तर त्या सगळ्या सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर मॅक्झिमम डिमांड तर आपण त्याची सगळी सम करूया त्याच्यानंतर डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन हे काय आहे पॉवर स्टेशन किंवा जनरेटिंग स्टेशनचा पीक लोड किती आहे जनरेटिंग स्टेशनचा जो काय आपला जनरेटिंग पॉवर स्टेशन आहे पॉवर स्टेशनचा पीक लोड म्हणजेच मॅक्झिमम डिमांड किती आहे किती दिलेलं आपल्याला 30 मेगावॅट सो मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन सो डायव्हर्सिटी फॅक्टर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर मॅक्झिमम डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला डायव्हर्सिटी फॅक्टर मिळणार आहे ओके आता सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर मॅक्झिमम डिमांड त्याची सम ॲडिशन करायचे तर पहिलं काय आहे 25 मेगावॅट 25 मेगावॅट म्हणजेच काय 25 × 10⁻³ मेगावॅटचं किलोवॅट आपण केलो त्याच्यानंतर दुसरं किती आहे 10 मेगावॅट 10 मेगावॅटचं आपण 10 मेगावॅटचं वॅट केलं 10 × 10⁻³ तिसरं किती आहे 5 मेगावॅट 5 मेगावॅटचं 5 × 10⁻³ केलं आणि चौथं किती आहे 7 मेगावॅट 7 मेगावॅटचं 7 × 10 मेगावॅट म्हटलं की गुणिले 10चा तिसऱ्या घाताने मल्टिप्लाय करायचं × 10⁻³ मल्टिप्लाय करायचं मेगावॅटचं वॅट किलोवॅट करताना आता डिवायडेड बाय खाली काय आहे फॉर्म्युलामध्ये म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीजवरती येणार डिवायड बाय मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशनचा मॅक्झिमम डिमांड किती होता आता जनरेटिंग स्टेशनचा मॅक्झिमम डिमांड हा 30 मेगावॅट म्हणजे डिवाइड बाय 30 × 10⁻³ हे आलं म्हणजे कशाची ॲडिशन करायची इथं काय करायला सांगितलं आपल्याला सम किंवा बेरीज करायला सांगितले कशाची 25 × 10⁻³ 10 × 10⁻³ 5 × 10⁻³ आणि 7 × 10⁻³ आपण 30 × 10⁻³ हे ह्या 1 2 3 4 ह्यांची बेरीज करायची ह्या गुणाकारांची मग आपण पर्यायदा काय करू शकतो ह्या चौघामध्ये 10⁻³ इज कॉमन सो आपण त्याला बाहेर काढूया राहिलं काय 25 + 10 + 5 + 7 ह्यांची ॲडिशन केली डिवाइड बाय 30 × 10⁻³ सो डायव्हर्सिटी फॅक्टर
आपण हा जर हा 10च्या तिसऱ्या घाताला हा 10चा तिसरा घात गेला, ह्यांची बेरीज डिवायडेड बाय 30 केली की 1.566 एवढा डायव्हर्सिटी फॅक्टर येतो. सो डायव्हर्सिटी फॅक्टर कॅल्क्युलेट कसा करायचा लक्षात आलं असेल. सो आपण आता लास्ट बघतोय डिमांड फॅक्टर. ओके, डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड अपॉन प्लॅन कपॅसिटी. म्हणजे डिमांड फॅक्टर कसा काढणार? मॅक्झिमम डिमांड किती आहे डिवाइड बाय प्लॅन कपॅसिटी, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला डिमांड फॅक्टर मिळणार आहे. मॅक्झिमम डिमांड माहिती आहे आपल्याला 30 × 10⁻³ तर बघा मॅक्झिमम डिमांड आपण घेतला आहे 30 × 10⁻³ अपॉन प्लांट कपॅसिटी. प्लांट कपॅसिटी म्हणजे आपल्याला डायग्राममध्ये दिलेली आहे. एक्झाम्पलमध्ये प्लांट कपॅसिटी इज इक्वल टू 40 मेगावॅट इथं दिलेलं आहे बघा. अँड पॉवर स्टेशन कपॅसिटी ऑफ पॉवर स्टेशन इज 40 मेगावॅट. म्हणजे काय? प्लॅनची कपॅसिटी किती आहे? 40 मेगावॅट. सो मेगावॅट म्हटलं की परत 40 × 10⁻³. 10⁻³ 10⁻³ गेलं, राहिलं काय? 0.75. सो डिमांड फॅक्टर इज इक्वल टू 75%. 0.7 आहे असं ठेवा किंवा 75%मध्ये काढलं तरी चालेल. सो हे काय झालं? एक्झाम्पल थोडं वेगळं होतं कालच्यापेक्षा. इथं काय दिलेत? एक पॉवर स्टेशन आहे, एका पॉवर स्टेशनच्या अंडर 40 मेगावॅटचं जनरेटिंग स्टेशन किंवा पॉवर स्टेशन आहे, त्याच्या अंडर वेगवेगळे लोड येतात. म्हणजे हे आपण असं कन्सिडर करूया की हे कोयना डॅमच्या इथं 40 मेगावॅट जनरेशन होतं आणि त्याच्या अंडर त्यांनी कुठं कुठं दिलं आहे? कोयना डॅमवरून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर असं कन्सिडर करूया. ह्या 4 जिल्ह्यांना त्यांनी एनर्जी दिलेली आहे, बरोबर. मग असं कन्सिडर करा की आता कोल्हापूरमध्येच मॅक्झिमम डिमांड आहे 25, सांगलीवरती मॅक्झिमम डिमांड आहे 10, सोलापूरवरती आहे 5 आणि असं 4 ठिकाणचा जो काही आहे आपण बघितलो त्या ठिकाणचं काय आहे? मेगावॅट. हे मॅक्झिमम मेगावॅट त्या एरियातले आहे. मग त्या एरियातले मॅक्झिमम डिमांड कॅल्क्युलेट करून त्यांची सम करून बेरीज करून त्याला जर मॅक्झिमम डिमांड जनरेटिंग स्टेशननं जर भागलं तर आपल्याला डायव्हर्सिटी फॅक्टर होतो. हे कुठले 4 आले? हे असे कसे आले? असं नाही आहे. म्हणजे एक पॉवर स्टेशन आहे, त्याचा मॅक्झिमम डिमांड 40 मेगावॅट आहे आणि त्याच्यावरती काय आहे? त्याच्या अंडर जी काही शहरं येतात त्या शहरांचा मॅक्झिमम डिमांड 25, 10, 5 आणि 7 असा आहे. ओके, तर तो डायव्हर्सिटी फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर ह्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. काल एक फास्टमध्ये एक एक्झाम्पल राहिलं. द मॅक्झिमम डिमांड ऑर पॉवर स्टेशन इज 100 मेगावॅट. पॉवर स्टेशन आहे, त्या पॉवर स्टेशनवरचा डिमांड हा 100 मेगावॅट आहे. इफ मंथली लोड फॅक्टर इज 40%. जर महिन्याचा लोड फॅक्टर हा 40% असेल तर कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी जनरेटेड इन मंथ. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी जनरेटेड इन मंथ. म्हणजे मंथमधलं काढायचं आहे. आता पण आपण इयरमध्ये काढू. त्यांनी एक्झाम्पलमध्ये मंथ दिलं तर मंथमध्ये काढायचं, इयर दिलं तर इयरमध्ये काढायचं, डे दिलं तर डेमध्ये काढायचं. ओके, तर आता इथं आपल्याला दिलं आहे मंथली. आता गिवन डाटामध्ये काय काय आहे बघा. गिवन डाटा मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन इज 100 मेगावॅट. म्हणजे मॅक्झिमम डिमांड किती दिलं आहे? 100 मेगावॅट. म्हणजे मॅक्झिमम डिमांड इज इक्वल टू 100 मेगावॅट इज इक्वल टू 100 इंटू MW. मेगावॅटचं किलोवॅटमध्ये करताना इंटू 10⁻³. मंथली लोड फॅक्टर आता दिलेलं आहे काय? मंथली लोड फॅक्टर इज 40%. मंथली लोड फॅक्टर 40%. 40%चं काय करायला लागतं आपल्याला? 100ने डिवाइड करून घ्यायचं, पर्सेंटेजमध्ये नको आहे म्हणून. सो टोटल नंबर ऑफ डेज इन मंथ्स. आता इथं मंथली सांगितलं आहे, त्यातले पाहिजे. मग डेज किती असतात महिन्यामध्ये? 30 कन्सिडर करूया आपण. टोटल नंबर ऑफ आवर्स इन मंथ. मग महिन्यामध्ये तास किती असतात? तर 30 दिवस गुणिले 24 तास केले की 720 तास हे किती असतात? महिन्यामध्ये असतात. सो कॅल्क्युलेट करायचं आहे काय? टोटल एनर्जी जनरेटेड इन मंथ हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. टोटल एनर्जी जनरेटेड इन मंथ इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड लोड फॅक्टर इंटू नंबर ऑफ आवर्स इन मंथ. जर एनर्जी जनरेटेड इन इयर काढायचं असतं तर इथं काय आलं असतं? नंबर ऑफ आवर्स इन इयर आलं असतं. आता इथं मंथली काढायचं आहे म्हणून नंबर ऑफ आवर्स इन मंथ. मॅक्झिमम डिमांड किती आहे? 10 × 10⁻³ इंटू लोड फॅक्टर जो आहे, लोड फॅक्टर किती आहे? 0.5 आणि
नंबर ऑफ आवर्स इन मंथ किती आहेत 720. सो हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 288 × 10⁵ येऊ शकतं किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेट करून जेवढं आन्सर येतं तेवढं लिहिलं तरी चालतं, काही हरकत नाही आहे. ओके. सो आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. थोडंसं वेगळं आहे, समजून घेतलं की लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. सी एक्झाम्पल, ए लोड ऑन ए पॉवर प्लांट ऑन ए टिपिकल डे इज ॲज अंडर. म्हणजे काय, एक पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटचं एक पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटवरती लोड आहे. तो लोड कुठला लोड दिला, आता आपण वर्षातला लोड कॅल्क्युलेट केला, मगाशी महिन्यात किती असतं ते केला, पण यांनी काय केलं आहे, एका दिवसाचं दिलं आहे. एका दिवसातल्या 24 तासामध्ये लोड कसा आहे, किती तेवढ्या 24 तासामधल्या कुठल्या तासामध्ये किती लोड लागला हे दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती त्यांनी काढायला काय सांगितलं आहे, प्लॉट द क्रोनॉलॉजिकल लोड कर्व अँड लोड ड्युरेशन कर्व. हे दोन ग्राफ काढायचे आहेत. प्लॉट करायचं म्हणजे ग्राफ काढायचा. ओके. फाइंड द लोड फॅक्टर ऑफ द प्लांटचा लोड फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि एनर्जी सप्लायड बाय द प्लांट इन 24 आवर. आता मगाशी आपण एनर्जी सप्लायड बाय द प्लांट किती केलो, 30 दिवसातलं केलो, एक इयरमधलं केलो, आता 24 दिवसामधलं करायचं आहे. ओके, 24 तासामधलं करायचं आहे. सो एक्झाम्पल आहे, टाईम किती दिलं आहे, सकाळी 12 ते 5, म्हणजे रात्री 12 पहाट झालेली असं म्हणतो त्याला. रात्री 12 ते सकाळी 5पर्यंत आपला लोड किती लागला, 20 मेगावॅट लोड वापरला गेला. त्याच्यानंतर सकाळी 5 ते सकाळी 9पर्यंत 40 मेगावॅट. त्याच्यानंतर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ह्या 9 तासामध्ये 80 मेगावॅट आहे लोड लागतो. हे इंडस्ट्रीमधलं आहे त्यामुळे लोड जास्त आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10 ह्या 4 तासामध्ये 100 मेगावॅट आहे. आणि रात्री 10 ते रात्री 12 20. ओके. हे कसं आहे, लोड इन मेगावॅटमधले एवढे लोड आहेत. म्हणजे सकाळी 12 ते 5 20 मेगावॅट लोड लागलं, 5 ते 9 40 मेगावॅट लोड, 40 मेगावॅट, 9 to 6 PM 80 मेगावॅट, 6 to 10 100 मेगावॅट आणि 10 to 12 20 मेगावॅट असं लागलं आहे. सो आपल्याला प्लॉट करायचं आहे. प्लॉट द क्रोनॉलॉजिकल लोड कर्व अँड लोड ड्युरेशन कर्व. आता क्रोनॉलॉजिकल लोड कर्वलाच काय म्हणतात, लोड ड्युरेशन कर्व. लोड ड्युरेशन कर्व आपल्याला माहिती आहे कसा काढायचा, त्याची डेफिनेशन पण झाली आहे लोड कर्वची. लोड कर्व कसा काढतो आपण, ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एक फॉर्म्युलांसमध्ये लोड कर्वचं. एक मिनिट चेक करते मी. डिमांड फॅक्टर, प्लांट यूज फॅक्टर. ओके, लोड फॅक्टर इथं आहे. लोड फॅक्टर ऑफ हे फॉर्म्युला दिलेला आहे. हां, इथं आहे डिफाईन प्लांट लोड फॅक्टर. त्याचं आपण डेफिनेशन आपल्याला दिली आहे. काय दिलेली लोड फॅक्टरची, द रेशिओ ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड ड्युरिंग ए गिवन पिरियड इज नोन ॲज लोड फॅक्टर. म्हणजे काय, रेशो ॲव्हरेज लोड आपण मॅक्झिमम डिमांड केला की लोड फॅक्टर मिळतो. तर आपण आता ग्राफ ड्रॉ करणार आहे. ग्राफ ड्रॉ करताना क्रोनॉलॉजिकल लोड कर्वलाच लोड कर्व असंही म्हणतात. तिथं ग्राफ काढताना काय करायचं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे तुम्हाला माहिती असेल. हे काय आहे एक्स आणि हे काय आहे वाय. नेहमी एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायचं, टाईम घ्यायचं. वाय ॲक्सिसवरती लोड घ्यायचा. आपल्याला लोड दिला आहे तो MWमध्ये आहे. ओके. आता टाईम आपल्याला किती दिलेला आहे, 24 तास दिलेला आहे. त्यामुळे 2 4 6 8 म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एक्स ॲक्सिस. ही काय आहे एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसमध्ये 1 सेंटीमीटर म्हणजे एवढं किती आहे, एक्स ॲक्सिस म्हणजे टाईम आहे 2 तास. म्हणजे इथं बघा एक्स ॲक्सिस इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 तास. हे आहे वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरती काय दिलेलं आहे, आपण लोड दिलेला आहे. लोड. ओके. इथं लोड प्लॉट करणार. लोड कुठलं, 20 40 80. ओके, 20 40 80 100 हे काही जे लोड आहेत हे लोड आपण इथं ग्राफ काढणार आहे. मग मॅक्झिमम किती आहे, 100 आहे. 100 येईल असं करायचं. मग आपण करूया 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 100पर्यंत आपल्याला लोड लागणार आहे. तर आपण हे लोड इथं प्लॉट करून घेतला. मॅक्झिमम जे असतं की नाही तिथंपर्यंत आपण ॲडजस्ट करायचं आणि लोड घ्यायचा. टाईम आहे ते टाईम. मग आता इथं किती आहे, इथं ते इथून ते इथं 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसला 0 to 10 म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये काय आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मेगावॅट. म्हणून वाय ॲक्सिस इक्वल टू
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मेगावॅट. इथं एक्स आणि हे वाय. ओके, हे विसरायचं नाही कधीही. सो आता पहिलं 12 ते 5 AM 20. ओके, 12 ते 5 AM म्हणजे सकाळी 12 ते 5. म्हणजे बघा कसं येईल, किती तास होतात 12 ते 5मध्ये? 12, 1, 2, 3, 4, 5, 5 तास होतात. म्हणजे बघा कुठं येईल, पहाटे 12 रात्री 12 ते पहाटे 5पर्यंत 5 तास होतात. तर इथं किती, 2, 2, 4 आणि इथं 6 आहे म्हणजे इथं 5 होणार. ओके, म्हणजे इथंपर्यंत किती आहे, पहाटे 12 ते 5पर्यंत 20 मेगावॅट आहे. म्हणजे 5पर्यंत म्हणजे 2, 4 आणि इथं 5पर्यंत किती आहे, 20 मेगावॅट आहे. म्हणून असं 20 मेगावॅटला इथं पहिला पॉईंट प्लॉट केला, गोल केला आणि इथनं रेष मारली. पहिला काय करायचं, पहिलं काय आहे, 12 ते 5 20 मेगावॅट. काय 12 ते 5 20 मेगावॅट आपण मोजून घेतलं. 12 ते 5मध्ये किती तास होतात, 5 तास होतात. मग 5, 2, 2, 4 आणि 1, 5. हे 5ला 20 मेगावॅट आहे. म्हणून 20 मेगावॅट कुठे येते, ह्या वाय ॲक्सिसवरती इथं. मग इथं असा आपण एक पॉईंट करायचा, पॉईंट करून गोल काढायचा आणि मग त्याच्यानंतर ही रेष मारायची. ओके, सेकंड आहे 5 ते 9 40. 5 ते 9 किती तास होतात, 5, 6, 7, 8, 9, 4 तास होतात. 4 तासासाठी पुढच्या किती आहे, 40. ओके, म्हणजे पुढच्या 5 तासाचे म्हणजे 9पर्यंत 40 आहे. लोड किती आहे, 40. मग 9पर्यंत म्हटलं तर कुठं 9 येतं आहे, 8, 2, 4, 6, 8, 9. 9 म्हणजे 8 आणि 10च्या मध्ये 9. म्हणजे इथनं असा इथं पॉईंट आला आणि तो किती आहे, इथं 5 ते 9 40 आहे. मग इथं 40 कुठं आलं, इथं आलं. मग हे असं इथून घेऊन इथून असा एक डॉट घ्यायचा, इथं गोल काढायचा, ही रेष मारायची आणि ही अशी मारायची. म्हणजे काय, इथंपासून म्हणजे हे जो आपण डॉटेड काढायचे आणि इथून इथंपर्यंत काय आहे, ती दुसरी 40. म्हणजे 5 ते 9ला 40. आता तिसरं किती आहे, 9 ते 6 80. आता बघा 9 कुठं आहे, इथं आहे 9. 9 ते सकाळी 6, 9 ते सकाळी 6, 9, 10 वाजले, 12 वाजले, रात्रीचे दुपारचे 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले आणि 6. म्हणजे किती दिले, 9 ते 6 PM. म्हणजे संध्याकाळी 80 आहे. म्हणजे इथं 9 ते 6 वाजेपर्यंत 80 मेगावॅट आहे. म्हणजे इथं आपण 80 कुठं आहे, इथनं असा आणि इथून असा हे डॉटेड काढून घेऊन असं इथं हे करायचं, इथं पॉईंट द्यायचा आणि इथं ही एवढ्यापासून म्हणजे इथं डॉटेड जी असते इथून रेष मारायची आणि मग हे जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, 6 to 10 PM. 6 to 10 PMला किती आहे, 100 आहे. म्हणजे आता इथं बघितलं आपण 6 to 10 म्हणजे इथंपर्यंत किती आहे, 6 to 10पर्यंत किती आहे, 100 आहे. मग हे 100 इथून पॉईंट कुठं येईल, दुसरा 100. म्हणजे 100 इथं घ्यायचा पॉईंट आणि हे इकडून वरतून ओढायचं आणि इथं झाला नेक्स्ट पॉईंट आणि हा काय झाला 100चा. 100 नंतर किती आहे, 10 to 12 20. आता परत 10 to 12 इथं आला आणि तो किती आहे, 12 इथं आणि 20. म्हणजे 20 इकडून घ्यायचं, 12 असं कुठं येते बघायचं, इथं एक पॉईंट काढायचा, त्याला पॉईंट करून हे करायचं आणि ही रेष जोडून टाकायची. हे काय झालं, क्रोनॉलॉजिकल लोड कर्व. हे असा लोड कर्व आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आता हा झाला क्रोनॉलॉजिकल लोड कर्व, त्यालाच लोड कर्व असंही म्हणतो आपण. आता ड्रॉ करायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, प्लॉट द क्रोनॉलॉजिकल लोड कर्व अँड लोड ड्युरेशन कर्व. ओके, सो लोड ड्युरेशन कर्व कॅल्क्युलेट करताना परत काय केलं आपण, लोड ड्युरेशन कर्व म्हणजे काय, लोड ड्युरेशन काढताना हा नेहमी उतरत्या क्रमाने काढायचा. म्हणजे आपल्याला लोड किती दिला आहे, 40, 20, 40, 80, 100 आणि 20. ओके, तर उतरत्या क्रमाने काढताना सगळ्यात जास्त किती आहे ते पहिला येतं. हे किती आहे, 100. 100 हा किती तासांसाठी आहे, 6 ते 10 म्हणजे 4 तासांसाठी आहे. ओके, 100 हा 4 तासांसाठी आहे. कुठलं 4 तास, 6 ते 10पर्यंतचा जो वेळ आहे हा 4 तास. मग लोड ड्युरेशन काढताना इथं परत सेम ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ओके, आणि इथं
लोड मेगावॅटमध्ये आहे, खालीसुद्धा टाईम आहे एक्स ॲक्सिसला. त्याच्यानंतर हा आपण काय केलेलं आहे, परत इथं एक्स ॲक्सिस इक्वल टू 1 सेंटीमीटर इज 1 सेंटीमीटर, एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 2 आवर्स आणि वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मेगावॅट. म्हणून वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मेगावॅट. हे लिहिलो आपण ग्राफ काढताना. उतरत्या क्रमानं काढताना पहिल्यांदा सगळ्यात मोठा लोड असतो. ओके, सो किती आहे, 6 ते 10 4 तासासाठी 100 आहे. ओके, सो 4 आणि 2 आणि 2 4, हां हे झाले 4 तास. 4 तासासाठी मॅक्झिमम डिमांड किती आहे, 100. तर असं वरती घेऊन 100 कुठे आहे इथं घेऊन इथं पॉईंट काढायचा आणि तो जोडून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे, उतरत्या क्रमानं बघितलं. उतरत्या क्रमानं बघितलं की पहिला 100 नंतर 80. जो 80 आहे तो किती तासासाठी आहे, तर सकाळचे 9 ते संध्याकाळचे 6, 9 म्हणजे किती होईल, 10 11 12 हे 3 तास आणि 12 ते 6 6 तास म्हणजे एकूण 9 तास. सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत किती येतात, 9 तास असतात. 9 तास किती आहे, 80 मेगावॅट आहे. बरोबर. तर उतरत्या क्रमाने करताना सगळ्यात मोठं 100चं झालं. किती तास होतं, 100चं झालं. 100 किती तास होतं, 4 तास होतं. त्याच्यानंतर उतरत्या क्रमातलं 80 येतं आहे. 80 हे 9 तासासाठी आहे. 9 तासासाठी म्हटल्यानंतर परत पुढचे 9 तास घ्यायचे म्हणजे किती, 2 2 4. आता इथंपर्यंत संपलं. पुढच्या 9 तासांसाठी 80 मेगावॅट आहे. म्हणजे 2 4 6 8 आणि 1 9 म्हणजे हे 4 सोडून पुढचे 9 तास जिथं होतात तिथं काय होतं, आणि तेवढ्यासाठी एवढ्या वेळासाठी 80 मेगावॅट आहे. म्हणून इथून असं घ्यायचं आणि इथून 80 कुठं आहे बघितलं ना, हा इथला पॉईंट असं पॉईंट करायचा असं गोल करून आणि इथून हे खाली ओढून ह्या 80पर्यंत जोडायचं आणि हे नेक्स्टला जायचं. त्याच्यानंतर तिसरं काय, पहिला 100 झाला, 80 झाला, आता किती आहे